तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 28 तारखेचं हळद शेतीमालाचं जे बीट झालं त्या बीटामध्ये हळदीचे बाजारभाव जे कालचे दर झाले होते त्याच्यापेक्षा 200-300 रुपयांनी कमी बाजारभाव जात आहेत. तर या गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे 15,600 रुपये. 15,600 हा गठ्ठा विकला आहे. 15,200 या गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे. या गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे 14,500 रुपये. या काडीचा बाजारभाव 17,500 रुपये. या काडीचा बाजारभाव झाला आहे 17,500 रुपये. 17,500 रुपये या काडीचा बाजारभाव झाला आहे. चांगल्या गुणवत्तेची काडी आहे. तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतीमालाची गुणवत्ता चांगली आहे त्या हळदीला आज पण हळदीचे बाजारभाव चांगले मिळत आहेत. 14,900 रुपये या काडीचा बाजारभाव झाला आहे. 14,900 रुपये ही काडी विकलेली आहे. तर या काडीचा बाजारभाव झाला आहे 15,800. 15,800 ही काडी विकलेली आहे. 15,800 रुपये या काडीचा बाजारभाव झाला आहे. 15,800. 17,355 रुपये ही काडी विकलेली आहे. 17,355. पॉलिश वगैरे चांगला आहे. 17,355. चांगली तोड पण आहे. 15,060 रुपये हा गट्टा विकला आहे. 15,060. 15,600 हा मुकरा गट्टा. 15,600. 15,500 रुपये हा गट्टा विकलेला आहे. 15,500 रुपये. डबल पॉलिश गट्टा आहे. चांगल्या क्वालिटीचा गट्टा. 15,500 रुपये. तर शेतकरी बांधवांनो, कधी पण शेतीमाल प्रिपेअर करते वेळेस पॉलिश चांगल्या प्रकारे बनवणं आणि त्यामध्ये जो कचरा आहे तो कचरा उधळणं हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून बाजारभाव आहेत ते 200-400 रुपये एक्स्ट्रा मिळतात. तर या पण गट्ट्याचा बाजारभाव 15,500 झाला आहे. 15,150 रुपये हा गट्टा विकलेला आहे. 14,500 रुपये ही काडी विकलेली आहे. 15,200 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव. 15,200. 16,000 रुपये हा मुकरा गट्टा विकलेला आहे. 16,000. 15,200 हा गट्टा. 15,500 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव. 15,200 रुपये हा गट्टा विकलेला आहे. 15,200. 12,000 रुपये ही काडी विकलेली आहे. 12,000 रुपये. 12,000 रुपये याचा बाजारभाव झालेला आहे. 15,500 रुपये ही काडी विकली. 15,500. 15,000 रुपये याचा बाजारभाव झाला आहे. 16,455 रुपये या काडीचा बाजारभाव झाला आहे. 16,455 रुपये. 16,455. लाईव्ह बीट सुरू आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमधून. या काडीचा बाजारभाव झाला आहे 17,300 रुपये. 17,300 रुपये ही काडी विकली. गठ्ठा विकला आहे 15,240 रुपये. 15,240. शेतकरी बांधवांनो, जितकं होईल तितकं हे जे असा कचरा असतो हे काढण्याचा प्रयत्न करत जा, कारण यामुळं जे काही बाजारभाव असतो 200-300 रुपये ते कमी मिळतात. 15,240. 16,900 रुपये ही काडी विकलेली आहे. 16,900 रुपये. काडी चांगल्या क्वालिटीची आहे. लेंथ जर पाहिली काडीची चांगली आहे. काडीची लांबी चांगली आहे आणि चांगला हळद शेतीमाल आहे. 16,900 रुपये या काडीचा बाजारभाव झाला आहे. 16,900 रुपये.
16,900 रुपये. 16,900. हा गट्टा विकला आहे 15,400. 15,400 या गट्ट्याचा बाजारभाव झाला. 15,400. 14,400 रुपये ही गाडी विकली. 15,000 या गाडीचा बाजारभाव झाला आहे. तर 15,000 रुपये या पण गाडीचा. 15,000 हा गट्टा विकलेला आहे. 15,000 रुपये. 15,250 या गठ्ठ्याचा बाजार. ₹15,100 या गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे. 15,100. 15,400 रुपये ही गाडी विकलेली आहे. 15,400 रुपये. चांगली काळी आहे. 15,400 रुपये बाजारभाव झाला आहे. 16,400 रुपये या गाडीचा बाजारभाव. 16,400. 16,400 रुपये. 14,900. 15,100. 16,400. 17,200 रुपये या गाडीचा बाजार. 17,200. 17,200 रुपये ही गाडी विकलेली आहे. 17,200 रुपये. 15,505 हा गठ्ठा विकला आहे. 15,500. 15,500 रुपये या गाडीचा बाजारभाव. 17,180 रुपये ही गाडी विकलेली आहे. 17,180. 17,180. 15,500. 15,370. 15,600. 15,150 गट्टा. 14,500. 14,700 रुपये. लाईव्ह बीट सुरू आहे. 300, 400, 400, 5, 15,600 रुपये. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे बाजारभाव जात आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान. हळदीच्या बाजारभावामध्ये जी काही घसरण आलेली आहे 1,000-1,500 रुपयाची, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे पाऊस जो आहे तो पाऊस जो पिकासाठी पूरक आहे तो पाऊस पडत आहे. आणि अल्निनोचा इफेक्टचे जे काही प्रिडिक्शन होते आपले, जे अल्निनोचा इफेक्ट बोलत होते की अल्निनोच्या इफेक्टमुळे जे आपल्या मराठवाड्यामध्ये आणि संभाजीनगर वगळता मराठवाड्याचा जो काही राहिलेला भाग आहे त्यामध्ये असं दर्शवलं जात होतं की पाऊस फार कमी होणार आहे आणि त्यामुळे हळदीचं क्रॉप येणार नाही. पण शेतकरी बांधवांनो, आपल्यालाही माहिती आहे आपण हळदीचं पिकाचं जे काही नियोजन आहे ते मायक्रो इरिगेशनमध्ये करतो, ठिबक सिंचनाचा वापर करून करतो. त्यामुळं पाण्याचा तुटवडा जास्त काही जाणवणार नाही. आणि त्याचबरोबर दुसरं एक कारण म्हणजे 50% दोन्ही धरणं आपले भरलेले आहे. जायकवाडीचा आणि येलदरीचा जर विचार केला तर दोन्ही धरणांची सध्याची परिस्थिती 50%च्या जवळपास आलेली आहे, ज्यामुळे कालव्याद्वारे आपल्याला 2 ते 3 पाणी येऊ शकतात. या अनुषंगानं हळदीचे बाजारभाव ह्या विचारानं पण हळदीचे बाजारभाव कमी झाले असावेत हा एक अंदाज आहे. कारण नवीन क्रॉप येण्यासाठी फेब्रुवारी मार्च अजून खूप दूर आहे. तर
हे एक तात्कालीन कारण असू शकतं, यामुळे पण बाजारभाव पडले असतील. कारण आता राहिलेल्या 2 महिन्यामध्ये कशाप्रकारे पाऊस होतो हे पण खूप महत्त्वाचं आहे. योग्य प्रकारे जर पाऊस झाला हळद शेतीमालासाठी किंवा हळद पिकासाठी जो पोषक वातावरण करून जर पाऊस झाला तर बाजारभाव कमी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि आता जे बाजारभाव कमी झालेले आहेत बाजारभाव वाढण्यासाठी थोडाफार टाईम लागेल. शेतकरी बांधवांनो, ज्या कोणी शेतकरी बांधवांचे हळद शेतीमाल विकायचे राहिले असतील त्या शेतकरी बांधवांनी व्यवस्थितरित्या चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन हळद शेतीमाल विकावे की ठेवावे याचा निर्णय करावा आणि आपल्या शेतीमालाची योग्य ती विक्री करावी. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुनश्च एकदा आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.